सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जर तुम्ही MSc च्या एक्झामला अपियर करणार असाल तर तुमच्या सीईडची एक्झामसाठी कॉम्पिटिशन लेवल किती इन्क्रीज होते तर ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. येस, मी तुम्हाला प्रिव्हियस इयरचा काही डाटा शो करणार आहे. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की दरवर्षी तुमच्या सीईडची एक्झामची कॉम्पिटिशन लेवल किती इन्क्रीज होते आणि त्यामुळे आत्तापासून तुम्हाला सीईडची एक्झामची प्रिपरेशन का सुरू करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ॲज वेल एज जर तुम्हाला सीईडची एक्झामसाठी काही स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. या व्हॉट्सॲप बॉटवर थोडे काही तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही हा व्हॉट्सॲप बॉटवरनं फ्रीली ते ॲक्सेस करू शकता. काही अपडेट्स वगैरे आले तर ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटवर बघायला मिळतील. तर हे व्हॉट्सॲप बॉट फ्री टू यूज आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले जर आपण कॉम्पिटिशन ग्रोथचा ॲनालिसिस केलं तर आपण 2023 पासून सुरू करूया. जर आपण 2023चा आपण डाटा बघितला तर टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे किती मुलांनी सीईडची एक्झामसाठी अप्लाय केलं होतं, किती मुलांनी रजिस्टर केलं होतं, तर त्याचा नंबर हे ते आहे की 2023 मध्ये टोटल 6,36,089 मुलांनी सीईडची एक्झामसाठी रजिस्टर केलं होतं. त्याच्यामधले किती मुलांनी अपियर केलं होतं म्हणजे रजिस्टर करणारी मुलं वेगळी, बट त्याच्यामधल्या किती मुलं सीईडची एक्झामला प्रेझेंट होती, किती मुलांनी सीईडची एक्झामला अपियर केलं होतं, तर टोटल 5,91,130 या मुलांनी सीईडची एक्झामला अपियर केलं होतं. जर आपण हा डाटा थोडा डिस्ट्रीब्यूट केला, थोडं डिवाइड केला की PCM मुलांनी किती अप्लाय केलं होतं, PCB मुलांनी किती अप्लाय केलं होतं, तर PCM ग्रुपसाठी 3,33,041 मुलांनी रजिस्टर केलं होतं आणि त्याच्यामधली 3,13,730 मुलांनी अपियर केलं होतं. म्हणजे एवढ्या मुलांनी PCM ग्रुपची एक्झाम दिली होती. जर आपण PCB ग्रुपचा आपण डाटा बघितला तर 3,03,048 मुलांनी रजिस्टर केलं होतं PCB ग्रुपसाठी आणि त्याच्यामधल्या 2,77,400 मुलांनी अपियर केलं होतं. तर हा झाला 2023चा डाटा. तोच जर आपण डाटा 2024चा आपण बघितला तर 2024 मध्ये अजून नंबर हा इन्क्रीज झालाय आणि ते पण स्पेशली PCB ग्रुपसाठी. जर आपण इथे टोटल नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स बघितले तर टोटल नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स किती आहेत, 7,25,000 प्लस मुलांनी रजिस्टर केलं होतं आणि त्याच्यामध्ये किती मुलं अपियर झाली होती म्हणजे किती मुलं सीईडची एक्झामला प्रेझेंट होती, तर 6,75,000 प्लस मुलं सीईडची एक्झामला प्रेझेंट होती. तेच जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं PCM आणि PCB ग्रुपमध्ये तर स्पेशली PCB ग्रुपसाठी किती मुलांनी रजिस्टर केलं होतं तर 4,10,000 प्लस मुलांनी रजिस्टर केलं होतं आणि त्याच्यामधली 3,79,000 प्लस मुलं सीईडीची एक्झामला प्रेझेंट होती. म्हणजे प्रिव्हियस इयरच्या कंपॅरिझनच्या अकॉर्डिंग 2024 मध्ये किती मुलं एक्स्ट्रा वाढली तर 36.91% मुलं ही इन्क्रीज झाली आहेत. म्हणजे 2024 मध्ये 1,00,000 प्लस मुलं ही इन्क्रीज झाली आहेत सीईडीची एक्झामला अपियर होण्यासाठी आणि ते पण स्पेशली PCB ग्रुपसाठी. तोच डाटा आपण PCM ग्रुपचा आपण बघितलं तर 3,14,000 प्लस मुलांनी रजिस्टर केलं होतं आणि अपियर किती मुलं झाली होती तर 2,95,000 प्लस मुलं ही अपियर झाली होती. तर हा झाला 2024चा डाटा. हे नंबर तुम्ही लक्षात ठेवा. जर आपण 2025चा डाटा आपण बघितला तर 2025 मध्ये हे नंबर अजून थोडेफार इन्क्रीज झाले आहेत आणि ते पण स्पेशली PCM ग्रुपसाठी. PCM ग्रुपला अप्लाय करणारी मुलं ही अजून इन्क्रीज झाली आहेत. जर आपण टोटल नंबर ऑफ रजिस्ट्रेशन बघितलं तर 7,65,000 प्लस मुलांनी ते रजिस्टर केलं होतं आणि ह्याच्यामधले 6,75,000 प्लस मुलं अपियर झाली होती. आणि स्पेशली जर आपण PCM ग्रुपचं पण बघितलं तर PCM ग्रुपसाठी किती मुलांनी रजिस्टर केलं होतं तर 4,64,263 मुलांनी ते रजिस्टर केलं होतं आणि किती मुलं प्रेझेंट होती सीईडीची एक्झामला 4,22,863 मुलं सीईडीची एक्झामला प्रेझेंट होती PCM ग्रुपमध्ये. म्हणजे जर आपण हा डाटा प्रिव्हियस इयरच्या अकॉर्डिंग कम्पेअर केला म्हणजे 2024 सोबत आपण कम्पेअर केला तर PCM ग्रुपला अप्लाय करणारी मुलं ही इन्क्रीज झाली आहेत आणि ते पण किती पर्सेंटनी इन्क्रीज झाली आहेत तर 43.06% इन्क्रीज झाली आहेत. म्हणजे 2025 मध्ये 1.27 लाख मुलं ही इन्क्रीज झाली आहेत. म्हणजे तुम्ही चेक करू शकता की दरवर्षी ह्याचा डाटा किती इन्क्रीज होत आहेत, नंबर ऑफ स्टुडंट किती इन्क्रीज होतात सीईडीची एक्झामला अपियर करण्यासाठी. आणि ह्या वर्षी पण हे एक्सपेक्ट केलं जात आहे की 2026च्या सीईडीची एक्झामसाठी अजून हा नंबर इन्क्रीज होऊ शकतो. अजूनपर्यंत आपल्याकडे हे ऑफिशियल डाटा नाही आलाय की ह्या वर्षी किती मुलांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि की अजूनपर्यंत प्रोसेस ही सुरू आहे. पण ज्या प्रकारे हे डेट्स आहेत ते एक्सटेंड झाले होते म्हणजेच काय की अजून जास्त मुलांनी सीईडीची एक्झामला रजिस्टर केलं असेल आणि त्यामुळे अजून ह्या वर्षी हा नंबर इन्क्रीज होऊ शकतो. तर त्यामुळे आत्तापासूनच तुम्हाला सीईडीची प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. आत्तापासूनच तुम्हाला सुरू करायचं आहे सीईडीचे प्रिपेअर करण्यासाठी, कारण की हे जे कॉम्पिटिशन इन्क्रीज होतं आहे ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमचा पर्सेंटेजवर पडतोय ॲज वेल ॲज कॉलेज कट ऑफवर पडतोय. तुम्ही चेक करू शकता मागच्या 2-3 वर्षांचे कट ऑफ चेक करू शकता की कट ऑफ प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ किती इन्क्रीज होत आहेत.
मला माहिती आहे की भरपूर मुलांचं टार्गेट असतं की टॉप 5 मध्ये टॉप 10 कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, बट त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दरवर्षी कट ऑफ हे इन्क्रीज होत आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या कॉलेज कट ऑफवर पण ह्या ते इम्पॅक्ट पडतो आहे. तर त्याच्यामुळे आत्तापासून तुम्हाला CETच्या एक्झामची प्रिपरेशन सुरू करायची आहे. जर तुम्हाला प्रिपेअर कसं करायचं आहे ह्याच्यावर तुम्हाला पूर्ण रोडमॅप पाहिजे असेल ना, तर रिसेंटली आपण एक पॉडकास्ट अपलोड केला आहे आपल्या चॅनलवरती, आणि ह्या पॉडकास्टमध्ये अद्वैत सरांनी पूर्ण एक्सप्लेन केलं आहे की नक्की तुम्हाला CETची प्रिपरेशन कशी करायची आहे, आत्तापासून तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, आणि ते पण प्रत्येक टाईपच्या मुलांसाठी एक्सप्लेन केलं आहे की जर तुमची काहीच प्रिपरेशन झाली नसेल, म्हणजे जर तुमची 0 प्रिपरेशन असेल, तर आत्तापासून तुम्हाला कुठला रोडमॅप फॉलो करायचा आहे. जर तुमची प्रिपरेशन थोडीफार झाली असेल तर तुमच्यासाठी कुठला रोडमॅप फॉलो करायचा आहे. जर कुठली मुलं अशी असतील ज्यांची प्रिपरेशन आत्तापर्यंत बऱ्यापैकी झालेली आहे, बट तुमचे अँक्झायटी इश्यूज होत आहेत, तुम्हाला नर्वसनेस होत आहे, तर तुम्हाला कुठला रोडमॅप फॉलो करायचा आहे. हे सगळे स्ट्रॅटेजी, सगळे रोडमॅप आपण ह्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेले आहेत. अँड आत्तापासून जर तुम्ही प्रिपरेशन सुरू केली तर तुम्ही 99% पर्यंत कसे स्कोअर करू शकता, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की बघा. या पॉडकास्टची लिंक मी तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, ॲज वेल एज मी तुम्हाला आय बटनमध्ये पण प्रोव्हाइड केलेली आहे. तर हा तुम्ही पॉडकास्ट नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे, मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर नक्की मला फॉलो करा. जर तुमचे काही डाऊट्स असतील, जर मला पर्सनली विचारायचे असतील, तर डायरेक्टली तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझी इंस्टाग्राम ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नसेल जॉईन केलेला तर नक्की जॉईन करून घ्या. जे पण काही तुमच्या सीडचे रिगार्डिंग ऑफिशियल अपडेट्स असतात तर ते मी तुम्हाला ह्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला सीडचे रिगार्डिंग काही स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉटसुद्धा यूज करू शकता. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड बघू.